राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक असणार आहे। आगामी महापालिका निवडणुका देखील आहेत, त्यामुळे या बैठकीला आता एकूणच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। बैठकांचं सत्र आता पाहायला मिळतंय। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची देखील बैठक आहे। या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची आता शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन झालं, या अधिवेशनानंतर आता मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर राज्य मंत्रिमंडळाची देखील आज बैठक आहे, महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। अधिवेशनानंतरची ही पहिलीच बैठक आहे, काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, अधिवेशनानंतरची तर ही पहिली बैठक आहेच, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महापालिका निवडणुकांच्या आधीची देखील ही पहिलीच बैठक आहे। कारण घोषणा झाल्यानंतर लगेचच कॅबिनेट मंगळवारी, आज कॅबिनेट दर मंगळवारी असते, त्यानुसार आज ही कॅबिनेट पार पडणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या घोषणा आयोगाने केल्या आणि त्यानंतरची पहिली बैठक म्हणून याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टीने बघितलं जात आहे। याचं कारण नगर विकासने आपण जर बघितलं तर अनेक कोट्यावधीचा निधी जो आहे तो महापालिकांच्या वेगवेगळ्या महापालिकांना दिलेला पाहायला मिळतो। यामध्ये मुंबई आहे, कल्याण डोंबिवली, ठाणे, अमरावती, धुळे या सगळ्याच महापालिकांना भरघोस असा निधी जो आहे तो नगर विकासाने दिलेला होता। आणि या निधीनंतर आता महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतले जात आहेत हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण त्या शहराचा जो विकास असतो तो महानगरपालिकेच्या अंतर्गत होत असतो आणि या महानगरपालिकेला पैसे पुरवण्याचं काम जर राज्य सरकारने केलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा जो आहे तो नागरिकांना होईल आणि नागरिक मतांची पेटी जी आहे ती आपल्यासाठी खुली करतील, अशा पद्धतीचा एक विचार या कॅबिनेटच्या मागे असू शकतो। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे गाजणारा तो म्हणजे कोकाटे यांचा। सध्या कोकाटे क्रीडा मंत्री आहेत, ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला आपण बघितलं की त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे क्रीडा मंत्री पद आलं। मात्र आपण जर बघतोय तर त्यांच्यावर एक केस होती आणि ही केस जी होती ती शासकीय घर जे आहे ते बनावट कागदपत्रांनी लाटलं अशी ही केस होती। काल सत्र न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता कॅबिनेट पदाचा जो मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशा पद्धतीचा विरोधक देखील मागणी करू लागलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आज त्या संदर्भात देखील अधिसूचना जारी करणार का कॅबिनेट? आपला मुद्दा आम्हाला लक्षात येतोय, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।